लचकत नार लचकत आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी आली ठुम 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 ठुमकत नार लचक लचक लचकत आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी आपल्या भाऊराव कागदर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचा जो सुप्त गुण असतोय म्हणजे गुप्त गुण असतोय त्या गुणांना वाव देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्यामध्ये जी कला आहे त्या कलेला वाव देण्यासाठी आपल्या कॉलेजमध्ये 2 दिवस कल्चर ॲक्टिव्हिटी हा कार्यक्रम ठेवण्यात आला. काल मला वाटतं ड्रॉइंग कॉम्पिटिशन झालं, पेंटिंग कॉम्पिटिशन झालं, मेहंदी कॉम्पिटिशन झालं आणि आज ब्राईड ग्रूम्स आणि मला वाटतं हेअरस्टाईल हे 2 कॉम्पिटिशन झाले. फक्त याचा उद्देश एकच आहे की मुलांच्या मध्ये अभ्यासाव्यतिरिक्त जे सुप्त गुण आहेत त्यांना वाव देण्यासाठी आणि जे विद्यार्थी ह्याच्यामध्ये प्रावीण्य आहेत त्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी हा आपल्या कॉलेजमध्ये 2 दिवस कार्यक्रम ठेवण्यात येतो आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहनात त्यांना उत्तेजन बक्षिसे देण्यात येतात जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये प्रोत्साहनपद आणि ते जे गुण आहेत त्यांच्यामध्ये त्यांना ते गुण त्यांच्याकडून बाहेर यावे या उद्देशाने ह्या आपल्या कॉलेजमध्ये हे 2 दिवस कार्यक्रम करण्यात येतात. आणि ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा विशेष करून विद्यार्थिनींचा प्रतिसाद चांगला असतो आणि विद्यार्थ्यांना पुढील भविष्यामध्ये जर त्यांच्यामध्ये त्यांचे करिअर करण्याचं असेल तर त्या करिअरसाठी त्यांना हे 2 दिवस म्हणजे कल्चर ॲक्टिव्हिटीचे फार उपयोगी पडतात. माझे नाव दीक्षा जाधव आणि मी BK कॉलेजमध्ये शिकत आहे. आता BCom सेकंड इयर मी. परत मला माझ्या ज्योती कॉलेज BK कॉलेजने मला जी मेकअप करण्यात संधी दिलेली आहे त्याची मी पूर्णपणे आभारी आहे. कारण की मला ही संधी भेटली नसती कारण की हे सगळे लग्नामध्ये वापरतात सगळे स्ट्रिक्स वगैरे. सो मी आज केलं, मला छान वाटलं. परत मी अजून दोन पार्टिसिपेट केलेले त्याच्यामध्ये झाल्यामध्ये उत्तेजन पण आलं आहे. सो चांगलं वाटलं. नमस्कार, माझं नाव नंदिता पाटील. मी BComमध्ये फायनल इयरमध्ये शिकत आहे. सो आज मी नवरीचा लुक केला आहे. माझी फ्रेंड समृद्धीने मला मेकअप केली आहे. असं खरं वाटतं की मी आज खरंच नवरी झालो आहे. मला असं नवीन फील झालं की माझंच लग्न होणार आहे. सो थोडी इमोशनल पण आहे. कधी ना कधी मला पण दुसऱ्या घरी जायचं आहे. सो फायनली आय वेटिंग फॉर माय दुला. थँक्यू. कॉलेजने आम्हाला एक असे कल्चर इव्हेंट्स ठेवतात, दरवर्षी ठेवतात. गेल्या वर्षी पण मी पार्टिसिपेट केलेलो, आता पण. आणि नवीन असे आमचे ड्रॉइंग, पेंटिंग असे अनेक असतात. सो आम्ही सगळे पार्टिसिपेट करतो. आम्हाला पुन्हा परत हे चान्स भेटणार नाही आहे. सो आता मी फायनल इयर आहे. सो प्रत्येक इव्हेंटमध्ये मी पार्टिसिपेट करते. थँक्यू.